शिवजन्मभूमी शिवनेरी किल्ला, संत ज्ञानेश्वरांची आळंदी, भीमाशंकराचं अभयारण्य आणि नाणे घाटापासून कात्रजच्या घाटापर्यंत विस्तारलेला शिरूर लोकसभा मतदारसंघ। या लोकसभा मतदारसंघाप्रमाणे खासदार अमोल कोल्हे प्रसिद्ध आहे। लोकसभा निवडणूक होऊन 2 वर्ष झाली। या लोकसभा मतदारसंघात डॉक्टर अमोल कोल्हे यांची कशी राहिली आहे कामगिरी हे जाणून घेऊया पोल पंडितच्या सर्वेक्षणात। पोल पंडितच्या सर्वेक्षणानुसार 38% लोक त्यांची कामगिरी चांगली असल्याचं म्हणतायत, तर 40% लोक खासदार म्हणून त्यांची कामगिरी खराब असल्याचं म्हणत आहेत। त्यासोबत 22% लोकांच्या मते खासदार म्हणून त्यांची कामगिरी साधारण राहिलेली आहे। संसदेतील मुद्देसूद भाषण, प्रभावी वक्तृत्व, शरद पवारांना मानणारा मतदार आणि स्थानिक मुद्द्यांवरील घेतलेली प्रभावी भूमिका याबद्दल मतदारसंघातील लोक त्यांच्याबद्दल समाधानी दिसून येतात। तर दुसरीकडे 2 वेळा खासदार म्हणून निवडून येऊनही जनसंपर्क आणि ठोस विकास कामांच्या अभावामुळे लोक त्यांच्या कामगिरीविषयी नाराजी व्यक्त करताना दिसून येतात। अभिनय क्षेत्रात सक्रिय असल्यामुळे त्यांना मतदारसंघात वेळ देता येत नाही असे लोक बोलून दाखवतात। 2024च्या लोकसभा निवडणुकीत डॉक्टर अमोल कोल्हे यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा दुसऱ्यांदा पराभव केला। या लोकसभा निवडणुकीत महायुतीबाबत असणारी नाराजी, महाविकास आघाडीची एकत्रित ताकद आणि टीव्ही मालिकांमधून मिळणारी प्रसिद्धी ही त्यांच्या विजयाची प्रमुख कारण होती। परंतु आज घडीला खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या बाबत मतदारसंघामध्ये मोठी नाराजी दिसून येते। 2029च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचं नाव सर्वाधिक चर्चेत असण्याची शक्यता आहे। याशिवाय शिरूरचे माजी आमदार माऊली कटके, माजी आमदार विलास लांडे आणि मंगलदास बांदल यांच्याही नावाची चर्चा होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाकडून आमदार शरद सोनवणे यांचेही नाव चर्चेत आहे। भाजपकडून भोसरीचे आमदार महेश लांडगे, जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांची नावे चर्चेत आहेत। या लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरण ही गुंतागुंतीची आहेत। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळाले असले तरी या मतदारसंघात शिवसेना शिंदे गट आणि भाजपची चांगली ताकद वाढत असल्याचे दिसून येते। पोल पंडितच्या सर्वेक्षणानुसार खासदार अमोल कोल्हे यांच्या कामगिरीविषयी नाराजी असली तरी प्रभावी विरोधी उमेदवाराच्या अभावी या मतदारसंघातील लढत ही चुरशीची होऊ शकते। नवनवीन राजकीय अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच पोल पंडितला फॉलो करा।